नागपूरमधील 14 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद असतील, कारण नायलॉन मांजामुळे जखमी होण्याच्या दुर्घटना सध्या वाढल्यात आणि त्या संदर्भातला हा महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। शहरातील उड्डाणपुलांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सध्या मकर संक्रांत असल्यामुळे ठिकठिकाणी पतंग उडवला जातो, मात्र त्यामुळे अनेकांच्या जीवावर हा सगळा नायलॉन मांजाचा खेळ बेतताना दिसतोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, काय नेमकी पोलिसांनी या सगळ्या संदर्भात नागपुरात सुरक्षा सध्या ठेवलेली आहे? आपण पाहिलेलं आहे की मकर संक्रांतीला पतंग मोठ्या प्रमाणात उडवण्यात येतात। पतंगबाजीला उधाण आलेलं असतं। अशा वेळी पतंग उडवण्यासाठी जो चायनीज नायलॉन मांजा वापर केला जातो, त्या नायलॉन वापराच्या मांजामुळे अनेकांचे अपघात होतात, काही वेळा जीवही गेल्याचे प्रकरण समोर आलेले आहेत। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी किंवा शहर पोलीस वाहतूक पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आणि त्या अंतर्गत नागपूर शहरातील जे उड्डाणपूल आहेत, 14 उड्डाणपूल आहेत, ते आज वाहतुकीसाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर विविध उपाययोजना देखील करण्यात येत आहे। अनेक आतापर्यंत धाडी टाकून नायलॉन मांजा जप्त केला, नायलॉन मांजा पकडलेला नष्टही करण्यात आला आणि लोकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे। त्याचबरोबर दुचाकीवर समोर तार लावण्याचा देखील मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली होती। तर अनेक उपाययोजना ज्या आहेत ते पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे, कारण नायलॉन मांजा हा दिवसेंदिवस जीवघेणा करत आहे। अशा परिस्थितीमध्ये लोकांचे अपघात होऊन जीव जाऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी आज जे 14 उड्डाणपूल आहेत नागपूर शहरातील, ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला। त्याचबरोबर येथे एक वाहतूक पोलीस देखील तैनात करण्यात येणार आहेत। महत्वाचं म्हणजे चायनीज मांजाविरोधात पोलिसांनी जरी मोहीम उघडली असली तरी नागरिकांना देखील आवाहन केलेलं आहे की या मांजाचा वापर करू नये, कारण हा मांजा जीवघेणा आहे आणि यासाठी नागरिकांनी देखील हा मांजा वापरण्याचं टाळण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केलेलं आहे। आता पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या या आव्हानाला किती प्रतिसाद मिळतो हे आजच्या दिवसात कळेल। रेड्डी जी, निश्चित। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर नायलॉन मांजापासून बचावासाठी दुचाकींवर सध्या तार बांधली जाते। नागपूरमध्ये वाहतूक पोलिसांनी हा सगळा उपक्रम सुरू केलाय। अचानक समोर येणाऱ्या मांजापासून बचाव व्हावा म्हणून दुचाकीच्या समोर हँडलवर ही तार बांधली जाते। मांजापासून बचावासाठी दुचाकीस्वारांना गळ्याभोवती मफलर किंवा मग दुपट्टा गुंडाळावा असं आवाहन सुद्धा सध्या केलं जातंय।